नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ज्यावेळेस आपल्याला करायचं होतं त्यावेळेस सर्वांनाच अडचण येत होत्या. डेट एक्सटेंडेड होणार आहे की नाही, हाच सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन होता. बरोबर. ज्या मुलांची एससीबीसी किंवा ज्या मुलांची कास्ट व्हॅलिडिटी वगैरे जे काही डॉक्युमेंट्स ज्यांनी रिसिप्ट अपलोड केली होती, ज्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स येणं बाकी होतं, त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. आणि ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत पण केलेलं नव्हतं त्यांच्यासाठी तर खूप अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण की डेट ज्या आहेत त्या एक्सटेंडेड झालेल्या आहेत. आता रजिस्ट्रेशनच्या नवीन डेट्स काय आहेत आपण ते बघूया. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट, जे की आहे 14 तारखेपासून सुरू झालेलं होतं, जे आता 28 तारखेपर्यंत एक्सटेंडेड झालेले आहेत. आणि त्यानंतर 28 तारखेला 5 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आणि या 28च्या वरती एक स्टार पण दिलेलं आहे, त्या अजून पण एक्सटेंडेड होऊ शकतात याचा अर्थ असा होतो. परंतु मित्रांनो, आता माझ्या अंदाजानुसार तर डेट एक्सटेंडेड होणार नाहीये. त्यामुळं 28 तारखेपर्यंत सर्वांनी रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायचीच आहे. त्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, ते आपण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतो तर त्याच्या डेट्स काय होत्या. 15 तारखेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे, ते 29 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे. या दोन खूप महत्त्वाच्या अपडेट होत्या. आणि बाकी जी काही कॅपराउंडची प्रोसेस आहे त्याचं शेड्यूल अजून अपडेट झालेला नाहीये. खाली ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे तुम्ही वाचून घेऊ शकता. तर या गोष्टी तुम्हाला अपडेट झालेल्या नसल्या कारणास्तव आपल्याला पुढचं जे काही शेड्यूल आहे ते कळणार नाही. रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर असते प्रोव्हिजनल रँक येते आपली, त्यानंतर फायनल रँक येते. त्यानंतर आपल्याला कॅपराउंड साठी कोणते कॉलेजेस अलॉट करायचे, म्हणजे आपल्याला कॅपराउंड साठी आपल्याला कॉलेजेसची लिस्ट पूर्ण प्रोव्हाइड करायची असते, भरायची असते त्या ठिकाणी. आणि त्यानंतर कॅपराउंडची प्रोसेस कंटिन्युअसली चालू होऊन जाते. आता त्याचबरोबर काय करायचं आहे, ज्या मुलांनी एसीबीसी साठी अप्लाय केलं होतं, ज्या मुलांनी रिसिप्ट अपलोड केली होती आतापर्यंत, त्यांनी एडिटचं ऑप्शन त्यांच्यासाठी आलेलं आहे. ज्या मुलांनी ओपन मध्ये फॉर्म भरलेला होता, ज्या मुलांनी एससीबीसी डॉक्युमेंट नसल्या कारणास्तव ओपन मध्ये फॉर्म भरलेला होता, तर त्या मुलांनी काय करायचं, त्यांना एडिटचा ऑप्शन येतो. जर तुमची कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट जर मिळत असेल तुम्हाला, कारण की ज्या मुलांना रिसिप्ट भेटत नव्हती त्यांनी काय केलं, ओपन मध्ये फॉर्म भरून टाकला, तर त्या मुलांना एडिटचा ऑप्शन येतो. एडिटच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. ओपनच्या ऐवजी त्या ठिकाणी एससीबीसी करा आणि जे कास्ट सर्टिफिकेट जे एनसीएल आहे आणि जी कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे रिसिप्ट आहे ना, ती तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. ते आता एससीबीसी झालं, त्याचबरोबर ओबीसी आहे किंवा ज्या रिझर्व्ह कॅटेगरीज आहे व्हीजेएनटी वगैरे, या सर्व मुलांना कास्ट व्हॅलिडिटी रिक्वायर आहे. तर ज्या मुलांनी रिसिप्ट वगैरे अपलोड केलेली होती, ज्या मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेलं होतं, तर त्या मुलांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 29 तारीख दिलेली आहे. आणि ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन बाकी होतं त्या मुलांना 28 तारीख दिलेली आहे. मी एसीबीसी साठी एक कॉन्टॅक्ट नंबर दिला होता, त्या मुलांनी भरपूर जे काही डाऊट्स असतील ते त्यांनी तुम्ही विचारलेच आहे. आता ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन बाकी होतं त्या एसीबीसी कॅन्डिडेटच्या, तर मी त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही ओपन मधून रजिस्ट्रेशन करून ठेवा. त्यानंतर जर डेट एक्सटेंडेड जर झाल्या तर तुम्ही पुन्हा एसीबीसी साठी अप्लाय करू शकता. ते आता त्या मुलांनी करायचं काय, आपण तुम्ही ओपन मधून रजिस्ट्रेशन केलेलं आहे बरोबर, तर त्या ठिकाणी काय करायचं, एडिटचा ऑप्शन येतो. एडिटचा ऑप्शन आल्यानंतर त्या ठिकाणी एसीबीसी साठी अप्लाय करा. जे तुमचे कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट आहे, जी तुमची कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट आहे ती त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून एससीबीसी करून कास्ट सर्टिफिकेट एनसीएल आणि कास्ट व्हॅलिडिटी रिसिप्ट अपलोड करा. आणि त्या थ्रू एससीबीसी कॅटेगरी थ्रू तुमचे जे काही ऍडमिशन प्रोसेस आहे ना ती कंटिन्यू करा. त्याचबरोबर इंजिनिअरिंग रिगार्डिंग जे काही फर्दर अपडेट्स असतील ते आपल्या चॅनलवरती येणारच आहे. त्यामुळे दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.